नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। अनलॉक 5 मध्ये 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी, नियमावली जाहीर। राज्य सरकार ही चित्रपटगृह सुरू करण्यास सकारात्मक। हाथरस घटनेचा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध। कोल्हापूर शिवसेनेच्या वतीनं नराधमांच्या पुतळ्याचं दहन, रणमर्दानी मंचच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, तर इचलकरंजीत युवा महाराष्ट्र सेनेकडूनही घटनेचा निषेध। ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याबाबत प्रशासन लवकरच निर्णय घेणार, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती। आणि शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्के यांची नियुक्ती। गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही। तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया। प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया, कोरोनाला हरवूया। लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50। आता विषाची परीक्षा नको। कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार, नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। आता वळूया सविस्तर बातम्यांकडे। राज्यातील ऊस तोडणी आणि वाहतूक कामगारांच्या मजुरी वाढीसह अन्य सुविधांबाबत नवीन सामंजस्य करार करावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत ऊस तोडणी कामगार कामावर हजर होणार नाहीत असा इशाराही यावेळी देण्यात आला। राज्यातील ऊस तोडणी आणि वाहतूक कामगारांची मजुरी तसंच कमिशन वाढ आणि अन्य सुविधांबाबतच्या ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या त्रिपक्षीय सामंजस्य कराराची मुदत संपली आहे। त्यामुळे 2020-21चा चालू गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी मजुरी वाढ आणि अन्य मागण्यांसंबंधीचा नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात यावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। या निदर्शनानंतर नायब तहसीलदार मनीषा माने यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। नवीन सामंजस्य करार होऊन कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ऊस तोडणी कामगार कामावर हजर होणार नसल्याचा इशारा ऊस कामगार संघटनेनं दिलाय। सीझन सुरू होण्याच्या दृष्टीनं कारखान्यांची हालचाल सुरू आहे, परंतु हा करार झाल्याशिवाय कोणतेही कामगार कामावरती येणार नाहीत आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आम्ही आज निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की माननीय सहकार मंत्री, कामगार मंत्री, राज्य साखर संघ आणि संघटनांचे प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय बैठक ताबडतोब घ्यावी आणि या मागण्यांच्या बाबतीतला सामंजस्य करार करावा। अन्यथा हंगाम सुरू होण्यावरती त्याचा परिणाम होईल, कारण कोयता हातात धरणार नाही, गाव सोडणार नाही, ही मजुरांनी ठाम भूमिका राज्यभर घेतलेली आहे। यावेळी आनंदा डफळे, दिनकर आदमापुरे, पांडुरंग मगदूम, विठ्ठल कांबळे, नामदेव जगताप, राजाराम गौड, सदाशिव पाटील, बाबूराव पाटील यांच्यासह ऊस तोडणी कामगार उपस्थित होते।
केंद्र सरकारनं 15 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेसह चित्रपटगृह सुरू करायला परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाने या संदर्भातील नियमावली जाहीर केली असून त्यानुसारच चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्स चालू ठेवता येणार आहेत. दरम्यान राज्य सरकारही चित्रपटगृह सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं अनलॉक 5 अंतर्गत चित्रपटगृह सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. या सूचना नेमक्या काय आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. चित्रपटगृहात प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणं बंधनकारक असेल. चित्रपट सुरू होण्यापूर्वी जनजागृतीसाठी चित्रफीत दाखवणं बंधनकारक असेल. सुरक्षित अंतर राखणं गरजेचं असेल. ज्या जागी प्रेक्षकांना बसता येणार नाही त्या आसनांवर खुणा केलेल्या असाव्यात. प्रेक्षकांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करण्याचा सल्ला द्यावा. मध्यंतरामध्ये प्रेक्षकांनी इतरत्र जाणं टाळावं. सातत्यानं साफसफाई आणि सॅनिटायझेशन केलं जावं. आवश्यकता भासल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रेक्षकांचे संपर्क क्रमांक घ्यावेत. प्रेक्षकांना आवश्यक असल्यास पॅकेट फूड देण्यात यावं. 1 आड 1 याप्रमाणे आसन व्यवस्था असावी. या नियमांचं पालन करत 15 ऑक्टोबरपासून चित्रपट व्यवसाय सुरू करण्याला केंद्र सरकारनं परवानगी दिली असली तरी राज्य आणि स्थानिक जिल्हा प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार याचीही प्रतीक्षा करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस इथल्या घटनेच्या निषेधार्थ आज शहर शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची मागणी करत शिवसैनिकांनी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका दलित युवतीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची अमानुष घटना घडली आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. आज कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीनं शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये महिला सुरक्षित नाहीत. या प्रकरणाला भाजपच जबाबदार असून उत्तर प्रदेशमधील सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रविकिरण इंगवले यांनी केली. किशोर घाटगे, दीपक गौड यांनी मनोगत व्यक्त केली. आंदोलकांनी योगी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. आंदोलनात रवी चौगले, जयवंत हरुगले, धनाजी दळवी, रणजित जाधव, सुनील जाधव, विक्रम पोवार, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, रुपाली कवाळे, पूजा कामते यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. वळूया पुढच्या बातमीकडे. 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची सर्वत्र लगबग सुरू आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलंय. कोल्हापुरात शाही दसरा सोहळ्याची ऐतिहासिक परंपरा आहे. त्याबाबतही प्रशासन लवकरच निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावर्षीच्या दसरा उत्सवाची सुरुवात 17 ऑक्टोबरपासून होतीये. त्याची लगबग सर्वत्रच सुरू आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा दसरा उत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलंय. धार्मिक स्थळं सुरू करण्यास शासनानं अद्यापही परवानगी दिलेली नाही. दसरा चौक मैदानावर शाही दसरा उत्सवात सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. मात्र यावर्षीचा हा ऐतिहासिक परंपरा असणारा सोहळा होणार अथवा नाही याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असा दिसत असला तरीही आपण जर गर्दी केली आणि मास्क न वापरणं किंवा सॅनिटायझर न वापर करणं किंवा सामाजिक अंतर न राखणं हा जर आपण प्रकार करायला लागलो तर हा कमी झालेला संसर्ग फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की नवरात्रचा महोत्सव असेल, त्याचप्रमाणे दसऱ्याचं जे सोनं लुटायचा कार्यक्रम आहे, हे सर्व कार्यक्रम आपण अतिशय साधेपणानं सोशल डिस्टन्स ठेवून त्याचप्रमाणे मास्क वापरून आणि कोणत्याही प्रकारे कुठंही गर्दी होणार नाही या पद्धतीने जर केले तर आपल्याला जो पुढचा होऊ घातलेला सर्ज आहे की जो या गर्दीच्या ठिकाणांमुळं किंवा जास्त नागरिक एका ठिकाणी आल्यामुळं होण्याची शक्यता आहे तो टाळता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं मार्च महिन्यापासून बंद आहेत. काही दिवसावर आलेला नवरात्रोत्सव ज्योतिबा डोंगरावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शासनानं परवानगी द्यावी अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे. आता कोरोना संसर्गाचा जोर हळूहळू कमी होऊ लागल्यामुळं पर्यटन स्थळं आणि हॉटेल व्यवसाय सुरू करायला शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं मंदिरंसुद्धा दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी भाविकांमधून होतीये.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा मंदिरासह अन्य मंदिरं खुली करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. येत्या काळामध्ये नवरात्र उत्सव आलेला आहे. या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये ज्योतिबाचे सुद्धा दरवाजे उघडले जावे आणि या नवरात्राचा उत्सव अतिशय सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हा उत्सव साजरा करावा असं सर्व ज्योतिबाच्या भक्त लोकांची मागणी आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही सरकारकडं आम्ही असं म्हणतोय की नवरात्राच्या काळामध्ये तुम्ही दरवाजे मंदिराची उघडायला परवानगी द्यावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेशनवरील धान्य वितरणासाठी ग्राहकांचा अंगठा न घेता रेशन दुकानदारांचा अंगठा घेण्यात यावा अशी मागणी राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघानं केली आहे. महासंघाच्या वतीनं यासह अन्य मागण्यांचं निवेदन नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना देण्यात आलं. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघानं त्यांची भेट घेतली. यावेळी संघटनेने रेशनवरील विविध प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. रेशनवरील धान्य देताना ग्राहकांचा अंगठा न घेता रेशन दुकानदारांचा अंगठा घ्यावा, मकाऐवजी गहू मिळावा, डीबीटी रद्द करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी संघटनेतर्फे मंत्री महोदयांना देण्यात आलं. या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही यावेळी नामदार रावसाहेब दानवे यांनी दिली. या शिष्टमंडळात कॉम्रेड चंद्रकांत यादव, रवींद्र मोरे, दिनकरराव पाटील, अनवर मोमीन, गजानन हवलदार आदी उपस्थित होते. आणखी काही बातम्या पाहूयात छोट्याशा ब्रेकनंतर, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. काही क्षणातच परत येतोय, पाहत रहा एस न्यूज. रेश्मा वहिनी, वास्तुशांत कार्यक्रम छान झाला अगदी. हो ना, पण आता थोडं घर सजावटीकडे लक्ष दिलं पाहिजे. खरंय, नव्या घराला शोभेल असं फर्निचरही हवं. मजबूत, स्टायलिश, नव्या फॅशनचं. अहो, पण इतक्या ऑप्शन्स मध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी जायचं हाच मोठा प्रॉब्लेम आहे ना. अहो, खात्रीशीर फर्निचर खरेदीसाठी एकच पर्याय, महालक्ष्मी फर्निचर मॉल. महालक्ष्मी फर्निचर मॉल. सोफा, डायनिंग टेबल, वुडन सोफा, चेअर्स, वॉर्डरोब, चुला, कॉफी टेबल, टीपॉय, शोकेस, टीव्ही युनिट यासह होम आणि ऑफिस फर्निचरची असंख्य व्हरायटी. तुमच्या बजेटमध्ये बसणारं फर्निचर इथं फॅक्टरी दरात मिळणार. खास दसरा दिवाळीसाठी फर्निचरचं ग्रँड एक्झिबिशन मध्ये फर्निचर खरेदीवर मिळवा 40% डिस्काउंट. महालक्ष्मी फर्निचर मॉल, स्टेट बँकेसमोर, उद्यमनगर, कोल्हापूर आणि हॉटेल गणेश रत्न शेजारी, मुडशिंगी रोड, उचगाव, कोल्हापूर. ट्वेंटी क्रिकेट एक रोमांचक खेळ, पण 2020 मध्ये आली एक कठीण वेळ. या विषाणूने सगळ्यांची अवस्था करून ठेवली आहे. काय झालं? आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बॅक्टेरिया, व्हायरस, विषाणू, जीवाणू, आपण कुणालाच नाही घाबरत. कारण प्रतिकार शक्तीच्या प्रतिहल्ल्यासाठी माझ्याकडे आहे संकल्पचा आरोग्य निर्भर किट. थोडक्यात विषाणू जीवाणूंचा. घरी असाल तर AN, बाहेर पडणे आवश्यक असल्यास 1.0, संसर्ग झाल्यानंतर ही उपयुक्त 2.0 किट. प्रतिकार शक्तीचा शास्त्रीय बूस्टर. आरोग्य निर्भर. ओंकार बंब कागल. उच्च गुणवत्ता आणि उत्कृष्ट दर्जा यामुळे 1997 पासून ग्राहकांमध्ये लोकप्रिय. ओंकार बंबच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे कमीत कमी जळणामध्ये मुबलक गरम पाणी, तेही अत्यंत कमी वेळेत. बागेतील, शेतातील, परसातील केरकचरा उपयुक्तरित्या वापरता येतो. उंचीवरील टाकीला जोडून कोणत्याही मजल्यावर शॉवरला, चावीला गरम पाण्याची सोय. अगदी बंब तळ मजल्यावर ठेवून. बारमाही गरम पाण्याची सोय. लॉज, हॉस्पिटल, निवासी शाळा इत्यादींसाठी कमी खर्चात, कमी वेळेत हवं तितकं गरम पाणी. आजपर्यंत हजारो समाधानी ग्राहक. स्वतंत्र जळणाचा कप्पा, टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. वैशिष्ट्यपूर्ण कोटिंगमुळे दीर्घायुषी. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे पारंपरिक तांब्याचे बंब, इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर यापेक्षा अत्यंत किफायतशीर. संपर्क ओंकार बंब, मेन रोड, कागल. मोबाईल 94 220 50 641. आयुर्वेदाला जीवनशैली म्हणून स्वीकारा. व्याधीमुक्त सौख्यकारी जीवनाचा आनंद घ्या. पतंजलीची स्वदेशी आणि प्रभावी उत्पादने वापरा. रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा पतंजली स्पेशल च्यवनप्राश, व्हिटॅमिन C वाढवणारा, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित करणारा
आवळा एलोवेरा ज्यूस, शुद्ध नैसर्गिक मध, केमिकल मुक्त पतंजली रिफाइंड खाद्यतेल, दंतकांती, केशकांती, हर्बल साबण, फेस वॉश, हँड वॉश, ब्युटी क्रीम यासह पतंजलीची हर्बल सरबते, फ्रूट ज्यूस, बिस्किट आणि आट्यापासून मिठापर्यंत अनेक उत्पादने उपलब्ध आहेत पतंजली मेगा स्टोअर मध्ये. प्रत्येक उत्पादनाचा दर्जा सर्वोच्च आणि दर रास्त. पतंजली मेगा स्टोअर म्हणजे एक परिपूर्ण डिपार्टमेंटल स्टोअर जिथे तुमच्या कुटुंबाची 25% मासिक बचत होते. शिवाय पतंजली चिकित्सालय मधील तज्ञ वैद्यांकडून मोफत तपासणी आणि सल्ला घ्या. रोग प्रतिकारक शक्ती वाढवून निरामय आरोग्याचा आनंद घ्या. पतंजली मेगा स्टोअर, स्टेट बँक शेजारी, बसंत बहार टॉकीज जवळ, शाहूपुरी, कोल्हापूर. गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ, सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही. तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया. प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया. कोरोनाला हरवूया. लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50. आता विषाची परीक्षा नको. कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार. नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. नो मास्क नो एंट्री या उपक्रमाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केल्यानंतर राज्यभर कोल्हापूरचा हा पॅटर्न चांगलाच गाजला. आता मास्क नाही तर पेट्रोल नाही असे फलक सर्व पेट्रोल पंपावर झळकू लागलेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीच याबाबतचे आदेश सर्व पेट्रोल पंप धारकांना दिलेत. माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यभर राबवण्यात येते. मास्क, सोशल डिस्टन्सिंग नसेल तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस वितरण नाही ही मोहीम आता राबवण्यात येते. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व पेट्रोल पंप धारकांना दिलेत. त्यामुळे आता प्रत्येक पेट्रोल पंपावर नो मास्क नो पेट्रोल असे फलक झळकू लागलेत. मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ऑइल कंपन्या, पेट्रोल कंपन्या आहेत त्यांना असे निर्देश दिलेले आहेत की प्रत्येक पेट्रोल पंपावर जिथं जिथं पेट्रोल आणि डिझेल दिलं जातं त्या ठिकाणी त्यांनी 2 मोठे बॅनर्स लावावेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी पेट्रोल डिस्पेन्सिंग मशीन्स जिथं असतात त्या ठिकाणी नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो डिझेल असेही बोर्ड लावावेत, जेणेकरून त्या ठिकाणी लोक गेल्यानंतर लोकांना समजेल की आपण जर मास्क घातला नाही तर आपल्याला पेट्रोल मिळणार नाही, आपल्याला डिझेल मिळणार नाही. त्यामुळं नागरिक
मास्कचा वापर करणं जास्तीत जास्त सुरू करतील. माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये गॅस आणि पेट्रोल एजन्सीजनी सहभाग नोंदवत जनजागृती करावी. तसंच पेट्रोल आणि डिझेल वितरण पंप, गॅस वितरण यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत नियमांचं पालन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार हे आखाती देशातील भारतीयांसाठी मोठा आधार ठरलेत. यापूर्वी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकून पडलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी पाठवल्यानंतर आता डॉक्टर दातार आणि त्यांच्या अल अदिल ट्रेडिंग समूहानं सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेल्या 4 महिन्यांपासून तुरुंगवासात अडकलेल्या 700 भारतीय कामगारांची सुटका केली आहे. डॉक्टर दातार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीतून त्या भारतीय कामगारांना मायदेशी परतता आलंच, शिवाय यातून भारताची प्रतिष्ठा कायम राहिली आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात कामासाठी गेलेले भारतीय कामगार कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तिथंच अडकून पडले होते. काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती, काहींच्या नोकऱ्या गेल्यामुळं ते अन्यत्र मिळेल ते काम करून गुजराण करत होते, तर काही जण निर्धन झाल्यामुळं दुसरा काही पर्याय नसल्यानं अक्षरशः भीक मागत होते. या गोष्टी स्थानिक कायद्याला धरून नसल्यानं सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी डिटेन्शन सेंटरमध्ये केली होती. तुरुंगवासातून सुटका होऊन मायदेशी परतण्यासाठी हे कामगार व्याकुळ झाले होते. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या देशातील अशा कामगारांना त्या देशांनी घरी नेण्याची व्यवस्था केली होती. परंतु भारतीय कामगार 4 महिने तिथंच अडकून पडल्याचं समजल्यानंतर डॉक्टर धनंजय दातार त्यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी दुबईतील भारतीय दूतावासामार्फत जेद्दाहमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधत स्थानिक प्रशासनाकडे विनंती करत सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून 700 भारतीय कामगारांची सुटका केली. डॉक्टर धनंजय दातार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या सर्व कामगारांना भारतात पाठवण्याचा सर्व खर्च उचलला. तर या लोकांना सर्वांना मी सर्व त्यांचा प्रवासाचा पूर्ण खर्च आणि त्यांच्या फूड वगैरे त्यांना मी दिलेला आहे. तर जिथे जिथे भारतीय आपले अडकलेले आहेत या गल्फ कंट्रीजमध्ये या कोरोनाच्या संकटामध्ये, तर त्यांना पूर्णपणे मदत करायची आमच्या अल ग्रुपने तयारी ठेवलेली आहे आणि आधुनिक ज्या मदत लागतील त्या आम्ही नेहमी प्रोव्हाइड करत राहू. भारत आणि सौदी अरेबियामधील विमानसेवा सध्या बंद असली तरी डॉक्टर दातार यांच्या पाठपुराव्यामुळं सौदी एअरलाइन्सनं या कामगारांना भारतात पाठवण्याची तयारी दाखवली. त्यानुसार सौदी एअरलाइन्सच्या 2 विशेष विमानांमधून 451 कामगार दिल्ली तर 250 कामगार कोची विमानतळावर उतरले. मायदेशात परतल्यानंतर या कामगारांनी डॉक्टर धनंजय दातार हा अल अदिल अर्थात खरंच भला माणूस असल्याच्या भावना व्यक्त केल्या. हम लोग जिद्दा जेल से आए हैं. धनंजय का दिल से शुक्रिया अदा करते हुए, उनको प्रार्थना करते हुए, हम लोग इतने बुरी तरीके से फंसे हुए थे, उनसे भगवान से यही प्रार्थना करते हैं कि अल्लाह पाक उनको और भी तरक्की अता. इंडिया वाले भाइयों बहनों, हम धनंजय दातार अंदिल ग्रुप का बहुत धन्यवाद करते हैं. हम सऊदी अरब से आज 300 से ऊपर आदमी यहाँ दिल्ली एयरपोर्ट के ऊपर उतारा गया हमको. ये धनंजय और दिल से शुक्रिया अदा करते हैं धन्यवाद जी के कि हम लोग बहुत आराम से और सही तरीके से अपने वतन आ गए. और खाने पीने का जो व्यवस्था है वो भी बहुत अच्छा है. बहुत अच्छा. डॉक्टर धनंजय दातार आणि अल अदिल समूहानं CSR उपक्रमांतर्गत आतापर्यंत आखाती देशांमध्ये अडकलेल्या 5000 भारतीयांना मायदेशी पाठवण्याची पूर्ण जबाबदारी उचलली आहे. आता डिटेन्शन सेंटरमध्ये अडकलेल्या 700 कामगारांची सुटका करत डॉक्टर दातार यांनी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलंय. हाथरस इथल्या घटनेचा इचलकरंजीतील युवा महाराष्ट्र सेनेनं निषेध केलाय. या प्रकरणातील संशयितांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना बैलगाडीतून आणून फासावर लटकवण्यात आलं होतं. यावेळी मागणीचं निवेदन नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना देण्यात आलं. हाथरस घटनेचा संताप व्यक्त करत युवा महाराष्ट्र सेनेनं बैलगाडीमध्ये या प्रकरणातील संशयितांचे प्रतिकात्मक पुतळे फासावर लटकवून आणले होते. यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मागणीचं निवेदन नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना देण्यात आलं. आंदोलनात सॅम आठवले, कृष्णा जावीर, तौसिफ इनामदार, राहुल लोकरे, अभि घोडगिरे, विजय कुरणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाहुयात पुढची बातमी. जीप, टॅक्सी, ओमनी या वाहनातून प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळावी. पासिंग संपलेल्या गाड्यांवर 2 महिने तरी कारवाई करू नये अशी मागणी टॅक्सी टुरिंग युनियनच्या वतीनं करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
कोरोना महामारीमुळे देशभरातील सर्वच व्यवहार बंद पडले. वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली. याचा फटका या व्यवसायात असलेल्या वाहनधारकांना बसला. शासनानं नियम शिथिल केल्यानं आता हॉटेल, एसटी बसेस, खासगी बसेस सुरू झालेत. परंतु जीप, टॅक्सी, ओमनी, ट्रॅक्स, सवारी या वाहनांमधून होणारी प्रवासी वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही. ही वाहतूक सुरू करायला परवानगी मिळावी अशी मागणी टॅक्सी टुरिंग युनियनच्या शिष्टमंडळानं कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर एस.टी. अल्वारिस यांच्याकडे केली आहे. यावेळी टॅक्सी टुरिंग युनियनचे अध्यक्ष संजय पाटील, विजय ओतारी, अनिल कांबळे, अजित ओतारी, प्रकाश कुरुंदकर, तानाजी कावणेकर, संजय शेळके, हरीश जोशी, गजानन महापुरे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ही रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील थोरात गटाकडून कोविड बाधित गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव यांनी कोरोनाच्या काळात शिक्षक संघानं केलेली ही मदत कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. शिक्षक संघाचे नेते मोहन भोसले यांनी कोरोनाच्या संकट काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी 1 दिवसाचा पगार देऊन मदतीचा हात दिल्याचं सांगितलं. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, राजू भाटळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष NY पाटील, शिक्षक नेते बाळासाहेब निंबाळकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मी पाटील, कारस्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, जयवंत पाटील यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बालिंगा नागदेवाडी पंपिंग स्टेशनची स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी पाहणी केली. फिल्टर बेडचं लिकेज तातडीनं काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बालिंगा नागदेवाडी पंपिंग स्टेशनवरून पुरवल्या जाणाऱ्या भागामध्ये कमी दाबानं आणि काही भागात पाणी पुरवठा होत नसल्यानं स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी आज सकाळी बालिंगा नागदेवाडी पंपिंग स्टेशनची पाहणी केली. या पंपिंग स्टेशनवरून शहरात संपूर्ण C-D वॉर्ड आणि A वॉर्डमधील फुलेवाडी, लक्षतीर्थ फुलेवाडी रिंग रोड परिसर, E वॉर्डमधील शाहूपुरी आणि बागल चौक परिसर या भागात पाणी पुरवठा होतो. सभापती पाटील यांनी माजी नगरसेवक विनायक फाळके यांच्या समवेत बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनची पाहणी केली. या ठिकाणी फिल्टर बेडला लिकेज असल्याचं निदर्शनास आलं. मुख्य जलवाहिनीमधून पडणाऱ्या पाण्यावर जाळी बसवण्याची यापूर्वी सूचना करूनही अद्याप जाळी बसवली नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी 7 ऑक्टोबर रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत आढावा घेणार असल्याचं सभापती सचिन पाटील यांनी सांगितलं. नृसिंहवाडी कुरुंदवाड दरम्यान पुलाच्या कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. महेश शामराव पाटील असं त्याचं नाव आहे. सोमवारी रात्री 10च्या सुमारास हा अपघात झाला. शिरोळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आणखी काही बातम्या पाहूयात छोट्याशा ब्रेकनंतर, पण ब्रेकपूर्वी महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. काही क्षणातच परत येतोय, पाहत रहा एस न्यूज. अगं मावशी, ये ना ग. काय जिजू, काय म्हणताय? पेपर वाचतोय आणि कीर्तन ऐकतोय. ताई, हे काय? तुझ्या जिजूंना किती वेळा सांगितलं किचन ट्रॉली आणि फर्निचर बनवून घेऊया. बघेल तेव्हा बजेट बजेट बजेट. ताई, किचन ट्रॉली आणि फर्निचर साठी लक्ष्मीपुरीतील सायसन आहे ना. सायसन किचन ट्रॉलीचे अग्रगण्य निर्माते आणि विक्रेते नरके सायसन ग्रुप लक्ष्मीपुरी यांचे वुडविंग किचन अँड फर्निचर्स. स्टेनलेस स्टील किचन ट्रॉलीज आता उपलब्ध आहेत पोस्ट फॉर्म शटरसह आणि फ्लोरल शटरसह. यासह आकर्षक बेड्स, लॉफ्ट शटर, किचन कॅबिनेट, वॉर्डरोब्स, टीव्ही युनिट सुद्धा. तज्ञ कामगार आणि अत्याधुनिक मशिनरीसह गेली 20 वर्ष विक्री आणि सेवा देणारे लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथील नरके सायसन ग्रुपचे वुडविंग किचन अँड फर्निचर्स, मुनी सुरवत प्लाझा, लक्ष्मीपुरी कोल्हापूर. आता फक्त मळा आणि तळा, कारण खास दसऱ्यासाठी सादुले महिला गृहोद्योग यांचे स्वादिष्ट तयार कडाकणी पीठ घरी घेऊन या आणि खुसखुशीत कडाकणी तळा. याशिवाय मशीन मध्ये साफ केलेल्या सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, गहू, ज्वारी, तांदूळ तेही होलसेल दरात.
तसेच सादुले महिला गृहउद्योग यांचे तयार रुचकर रेडीमेड इन्स्टंट पीठं, इडली, आप्पे पीठ, आंबोळी, ढोकळा यासह गावरान थालीपीठ भाजणी, उपवास भाजणी, शिवाय बाळाचा आरोग्यवर्धक आणि रुचकर स्पेशल खाऊ, बाळाची लापशी, नाचणी सत्व, बाळाची पौष्टिक मूग खिचडी, शिवाय सर्व किराणा, बेडगी मिरची, मिरची पावडर, निवडक मसाले, अगदी पिठापासून मिठापर्यंत सर्व वस्तू एका छताखाली मिळण्याचं कोल्हापुरातील एकमेव ठिकाण सादुले अँड सन्स, सादुले ब्रदर्स आणि विभूते ट्रेडर्स, छत्रपती शिवाजी मार्केट आतील बाजूस, शिवाजी पुतळा, कोल्हापूर. आता आमची नवीन शाखा ग्राहकांच्या सेवेत रुजू. सादुले महिला गृहउद्योग, पिकनिक पॉइंट जवळ, ब्रह्मपुरी, कोल्हापूर. अन्नपूर्णेच्या हातची लज्जत न्यारी. सादुले यांच्या दुकानातील खरेदी लय भारी. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट. कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर एक्सेलरेटर ट्रू बीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट. शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 0231 268 61 61. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. बाबा, काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं, मूळव्याध. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मूळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा, आता मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय? हो, चला माझ्यासोबत. मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॉक्टॉलॉजी सेंटर मध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसरसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मूळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मूळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणारं आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणारं डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॉक्टॉलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. गरज नसताना भाजी खरेदीसाठी झुंबड उडवणं हा आपला वेडेपणा नाही का? विनाकारण बाईकवरून गावभर हिंडणं, कट्ट्यावर घोळका करून गप्पा मारत बसणं हे कोरोनाला फुकटचं निमंत्रण नाही का? मोठे समारंभ, सोहळे शेकडो लोकांना आमंत्रित करून साजरं करणं आणि कधी खायला न मिळाल्यासारखं त्यांना हजेरी लावणं हे आपणहून बोलवून कोरोनाला घरी आणण्यासारखं नाही का? मी कोल्हापूरकर हाय, मला काय होतंय, ही फुशारकी मारणं हा फाजील आत्मविश्वास नाही का? आता सुधारला नाहीत तर कोरोना तुमच्या घरात यायला वेळ लागणार नाही. तुम्ही त्याची वाट बघताय का? आता तरी जागरूक होऊया. प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे नाव सार्थ ठरवूया. कोरोनाला हरवूया. लक्षात असू द्या, सर सलामत तो पगडी 50. आता विषाची परीक्षा नको. कोरोनामुक्त कोल्हापूर हे स्वप्न करू साकार. नियम पाळून कोरोनाला करू हद्दपार. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग,
कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. व्हिनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नर या मार्गावर पायी चालत निघालेल्या एका युवतीची छेड काढल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वप्नील घोडके असं त्या तरुणाचं नाव असून तो भुदरगड तालुक्यातील शेणगाव इथला रहिवासी आहे. व्हिनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नर मार्गावर सोमवारी सायंकाळी एक युवती पायी चालत जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका मद्यपी युवकानं त्या युवतीची छेड काढली. या प्रकरणी पीडित युवतीनं दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसांनी स्वप्नील घोडके याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पाहूयात पुढची बातमी. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील घटनेचा आज रणमर्दानी मंचच्या वतीनं निषेध करण्यात आला. या मंचच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत हाथरस घटनेचा निषेध नोंदवत राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. देशाला हादरवून सोडणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस इथं घडली. या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. आज रणमर्दानी मंचच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला. अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला. घडलेल्या प्रकरणात आपले जे आदरणीय पंतप्रधान जे आहेत त्यांनीही एकही शब्द बोललेला नाही. असं का? आम्ही आमच्या बहिणा, एक आमची ती बहीण, आमची मुलगी आणि कुणाची तरी भविष्यात होणारी बायको आणि जन्माला घालणारी एक नवीन हे होती, मग तिच्यासाठी असं का? कोणच का बोलत नाहीये? या निदर्शनांमध्ये बाबू नदाफ, प्रियाताई शिरगावकर, सारिका सूर्यवंशी, सविता वेळेकर, पूनम साळगावकर, प्रफुल्लता बिडकर यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला. हाथरसमधील दलित तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी इचलकरंजी शहरातील विविध मागासवर्गीय संघटना आणि भटक्या विमुक्त संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केदार गायकवाड यांना सादर केलं. उत्तर प्रदेशमधील घटनेनं देशभरात संतापाची भावना पसरली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारनं लक्ष द्यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी नौशाद जावळे, रंगा लाखे, नरेश नगरकर, राजेंद्र फडके, अनिल कांबळे, संजय गोसावी, अरुण लाखे, शांताराम लाखे, चंद्रकांत जावळे आदी उपस्थित होते. कोरोनामुक्तीसाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं थुंकीमुक्त इचलकरंजीचा निर्धार करण्यात आलाय. शिवकुमार मुर्तुले यांच्या संकल्पनेतून इचलकरंजी नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी आज थुंकीमुक्त इचलकरंजीसाठी कॉम्रेड KL मलाबदे चौक आणि महात्मा गांधी पुतळा परिसरात जनजागृती केली. पोस्टर आणि घोषणांद्वारे नागरिकांचं प्रबोधन करण्यात आलं. या उपक्रमात मंचाचे अमित बियाणी, अभिजित पटवा, राजू पारिक, संजय निंबाळकर आदींसह मंचाचे कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. शहरातील मंगळवार पेठ, बेलबाग, पद्मावती मंदिरजवळ असलेल्या शरया हार्ट केअर नर्सिंग होममधील जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या पथकानं संबंधित व्यवस्थापनास 5,000 रुपयांचा दंड केला. शहरातील वैद्यकीय व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या अनुषंगानं कसलाही कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकू नये असं आवाहन महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केलंय. करवीर तालुक्यातील वाकरी इथं शेतकऱ्याला बिबट्यासदृश्य प्राण्याचं दर्शन झाल्यानं परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी पाहणी केली असून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी अशा सूचना केल्या. वाकरे इथले तानाजी शंकर पाटील हे जनावरांना चारा आणण्यासाठी गेल्यानंतर दुपारी 1:30 वाजता सरवळ, तांबूळ, कुरण या परिसरात ऊसामध्ये बिबट्यासदृश्य प्राणी आणि एक पिल्लू दिसून आलं. याबाबतची माहिती त्यांनी ग्रामपंचायतीला दिली. ग्रामपंचायतीनं याबाबत वनखात्याला कळवलं. वनपाल VE पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कोमल रहाटे, 2 रेस्क्यू तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी तोडकर, अनिकेत पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून प्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले.
मोठ्या प्राण्याचे ठसे अस्पष्ट तर पिलाचे ठसे स्पष्ट होत होते. शेती कामासाठी जाताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन वन विभागानं केलंय. कोरोना उपचारासाठी अवाजवी बिल आकारण्यावरून नियुक्त केलेल्या महानगरपालिकेच्या पथकांकडून आज शहरातील विविध रुग्णालयांना भेटी दिल्या. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बिल आकारणी केली जाते काय याची माहिती या पथकानं घेतली. कोरोनाबाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी शासन अधिसूचनेनुसार खासगी रुग्णालयांना विविध उपचारासाठी कोरोनाबाधित आणि इतर रुग्णांना आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित केली आहे. मात्र अद्याप खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून ठरवलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारण्याबाबत शासन स्तरावर तक्रारी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना आकारले जाणारे दर तपासणी करण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी स्वतंत्र लेखापरीक्षकाची नियुक्ती केली आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 4 अधिकाऱ्यांचं भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या भरारी पथकाद्वारे आज अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध हॉस्पिटलना भेट देऊन पाहणी केली. यावेळी पथकानं रुग्णांशी संवाद साधला. आरोग्य योजनेचा लाभ मिळतो का याची विचारणा केली. लेखापरीक्षण आणि बिलाबाबतची पाहणी करून हॉस्पिटल प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. आयुक्त कलशेट्टी सरांनी एक टीम केलेली आहे महापालिका अधिकाऱ्यांची. मी अतिरिक्त आयुक्त आहे, आमचे चीफ ऑडिटर आहेत, आमचे अकाउंट ऑफिसर कुंभार साहेब आहेत, लायसन्स ऑफिसर आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत. तर एक भरारी पथक केलेलं आहे. ते ह्याच्यासाठी केलेलं आहे की बरंच काय आता असं व्हायला लागलं की काही दवाखान्यांचे आपल्याकडे कंप्लेंट येतात. कोविडसाठी शासनाने काही दर ठरवले, जादा घेतले जातात. बिलं ॲक्च्युली असतं, बिल 2 प्रकारची दिली जातात. एक कच्चं बिल असतं आणि पक्कं बिल असतं. पक्कं बिल आपल्या ऑडिटरकडे येतं. कच्चं बिलमध्ये वेगळे चार्जेस, स्पेशल रूम म्हणून काही जास्त चार्ज घेतले जातात किंवा मेडिसिनशी. तर जे काही शासन निर्णय त्याप्रमाणे आकारणी व्हायला पाहिजेत आणि जे काही ड्यूज आहेत ते व्यवस्थित त्यांनी आकारणी करावी की त्याचा लोकांना त्रास होऊ नये या दृष्टीने आम्ही पथक आता फिरती सुरू केलेली आहे. आजपासून आम्ही फिरती सुरू केलेली आहे आणि जसे कुठले काय आम्हाला तक्रार आल्या किंवा मधनंसुद्धा आम्ही आमचं सुमोटंसुद्धा जाणार, पाहणी करणार किंवा ज्या शासनाच्या निर्देशानुसार आकारणी होते की नाही व्यवस्थित हे पाहण्याचं आम्ही काम करतो. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं घट होतीये. त्यामुळे आता कोविड केअर सेंटरमधील बेड रिकामे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठामधील हॉस्टेल क्रमांक 1 आणि 2 मध्ये सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर आजपासून बंद करण्यात आलंय. कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचं कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं. चेंबर्सच्या सामाजिक उपक्रमांना पोलीस दलाचं नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली. यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक प्रशांत शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, दुर्गेश लिंगरस, मंगेश लिंगरस आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होतीये. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 785 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. तर याच काळात 287 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर 5 जणांचा मृत्यू झालाय. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 287 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 24 तासात 785 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. नव्या 287 रुग्णांसह जिल्ह्यातील आजतागायत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 46,015 वर पोहोचलाय. आजतागायत कोरोनामुक्त झाल्यानं एकूण 37,293 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या जिल्ह्यात एकूण 7,220 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1,502 वर पोहोचलाय. मात्र गेल्या 4 दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्यानं जिल्ह्याच्या दृष्टीनं दिलासादायक बाब आहे. कचरावेचक महिलांच्या बचत गटांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावं या मागणीसह इतर विविध मागण्या जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या. वसुधा कचरावेचक संघटनेच्या वतीनं या मागणीचं निवेदन देखील देण्यात आलं. कचरा वेचकांची संख्या महाराष्ट्रात 11 लाखापेक्षा जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही संख्या 3,000पेक्षा जास्त आहे. मात्र त्यांचे प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत.
केवळ कचरा गोळा करण्याच्या कामावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. शासनाकडून कोणत्याही सोयीसुविधा या कचरा वेचकांना मिळत नाहीत. त्यामुळे कचरा वेचक महिलांच्या बचत गटांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावं या मागणीसह इतर विविध मागण्या वसुधा कचरा वेचक संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. यावेळी अक्काताई गोसावी, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, जरीना बेपारी, हसीना शेख आदी उपस्थित होते. गगनबावडा तालुकावासियांकडून पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान करण्यात आल्या. महापौर निलोफर राजरेकर आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत या शेणीदान करण्यात आल्या. कोरोनासह अन्य आजारानं मृत्यू झालेल्यांवर महानगरपालिकेकडून पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या शेणी आणि जळाऊ लाकूड अपुरं पडत असल्यानं महापौर निलोफर राजरेकर आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी शेणीदान उपक्रमाला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत गगनबावडा तालुकावासियांकडून पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान केल्या. महापौर निलोफर राजरेकर आणि आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत या शेणी देण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी, गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे, विनोद पाटील यांच्यासह गगनबावडा तालुकावासीय उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉक्टर शिर्के यांच्या नावाची घोषणा केली. त्यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी असणार आहे. डॉक्टर शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसंच PhD प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन तसंच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. चालकाचा ताबा सुटल्यानं सोमवारी कसबाबावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावरून 4 चाकी गाडी पंचगंगा नदीपात्रात कोसळली होती. प्रसंगावधान राखून चालकानं आपला जीव वाचवला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांची 4 चाकी वाहून गेली होती. आज अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात शोधमोहीम राबवली. दुपारी 3च्या सुमारास बंधाऱ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर 4 चाकी आढळून आली. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी ही गाडी बाहेर काढली. खिद्रापूर, अक्कीवाट, टाकळीवाडी या भागातून बनावट नोटा छापून ते परिसरात खपवणारं रॅकेट उघडकीला आलंय. या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी 4घांना ताब्यात घेतलंय. या कारवाईत बनावट नोटा छपाईचं मशीन, लॅमिनेशन मशीन, इलेक्ट्रिक पॅनेल, कागदाचे गठ्ठे असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह पोलीस नाईक प्रकाश हंकारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते, आसिफ शिराजभाई यांच्या पथकानं खिद्रापूर, अक्कीवाट, टाकळीवाडी भागात छापा टाकून बनावट नोटा बनवणाऱ्या रॅकेट उघडकीस आणलं. खऱ्या नोटांच्या बदल्यात दुप्पट नोटा न दिल्यानं हा प्रकार उघडकीस आलाय. माहिती मिळाली की कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही लोक हे बनावट नोटा छापाई करत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अडसूळ आणि कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्या छाप्यामध्ये हे जे साहित्य आहे हे प्रिंटर्स, लॅमिनेटर आणि नोटा छापायचे कागद आणि ह्या पुढं आपल्याला दिसत आहे त्या छापलेल्या एका बाजूनी छापलेल्या नोटा ह्या अशा मिळून आल्या. त्याच्यामध्ये एकूण आत्तापर्यंत 4 आरोपितांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. दरम्यान या कारवाईत 2,000 रुपयांचे 51 तर 100 रुपयांच्या 99 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 4 वर्षांपूर्वी याच भागात दत्तवाड परिसरात सांगली पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा रॅकेट उघडकीस आणलं होतं. त्यानंतर पुन्हा बनावट नोटा प्रकरण समोर आल्यानं महाराष्ट्रासह कर्नाटक परिसरात खळबळ माजली आहे. या रॅकेटमध्ये एक मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जातोय. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. अनलॉक 5 मध्ये 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह उघडण्यास केंद्र सरकारची परवानगी, नियमावली जाहीर. राज्य सरकारही चित्रपटगृह सुरू करण्यास सकारात्मक. हाथरस घटनेचा जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध. कोल्हापूर शिवसेनेच्या वतीनं नराधमांच्या पुतळ्याचं दहन. रणमर्दानी मंचच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं तर इचलकरंजीत युवा महाराष्ट्र सेनेकडूनही घटनेचा निषेध.
ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याबाबत प्रशासन लवकरच निर्णय घेणार, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती. आणि शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्के यांची नियुक्ती. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.